मुंबई महापालिकेसाठी भाजपकडनं 150+ टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्र आणि राज्याच्या पाठोपाठ मुंबई महापालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडनं रणनीती आखण्यात आली आहे। तर बीएमसीसाठी शिंदेंची शिवसेना 50-50च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही आहे अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। पाहूयात। शेवटी मागणी राहणार आहे। भाजप काय मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील, हा आकडा मागणीचा 200-300 होईल। शेवटी जेवढ्या सीट तेवढ्याच लढाव्या लागतील। स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रासरूटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढलं पाहिजे। भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो। आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। या निवडणुकीसाठी भाजपनं देखील कंबर कसली आहे। मुंबई पालिकेसाठी भाजपनं खास रणनीती आखल्याची चर्चा आहे। मुंबईत भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना मुंबईसाठी 50-50 फॉर्म्युलासाठी आग्रही आहे अशी माहिती आहे। भाजप मुंबई पालिकेत 150 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्याची भाजपची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुंबई पालिकेसाठी शिंदेंची शिवसेना 50-50च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मागील अनेक वर्षांपासूनची ठाकरेंच्या शिवसेनेची बीएमसी वरची सत्ता भाजपला उलथवून लावायची आहे, त्यामुळे भाजपची रणनीती आखली आहे। तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीचा महायुतीला मुंबईत फटका बसण्याची शक्यता आहे। भाजप देखील मुंबईत आपल्या सहकारी पक्षांच्या सोबतच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे, त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच निर्माण होऊ शकते। माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू। शेवटी मागणी राहणार आहे। भाजप काय मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील, हा आकडा मागणीचा 200-300 होईल। शेवटी जेवढ्या सीट तेवढ्याच लढाव्या लागतील, त्यामुळे तेवढ्याच लढणार आहोत, पण मागणी तर येणारच आहे। कार्यकर्ते असतात, त्या भागातले नेते असतात। हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रासरूटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढलं पाहिजे। परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात, कारण आम्ही शिस्तीने चालणारे, शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत। विधानसभेपाठोपाठ पालिका निवडणुकीतही वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपनं प्लॅन आखलाय। दरम्यान यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला खोचक टोला लावला, तर भाजपनं देखील ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार करत टीकास्त्र डागलंय। तर त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो। आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल। जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे। टेकूची गरज तुम्हाला आहे, म्हणून तुम्ही आता वेगवेगळ्या पक्षाकडे भीक मागून युती करण्यासाठी प्रयत्न करतायत। टेकूशिवाय तुमचं अस्तित्व नाही। मागील अनेक वर्षांपासून बीएमसीवर शिवसेनेचा झेंडा फडकतोय, मात्र यंदा बीएमसीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपनंही कंबर कसली। आपल्या सहकारी पक्षांच्या सोबत भाजपनं मेगा प्लॅन आखत रणनीती तयार केली आहे, त्यामुळे भाजपच्या या रणनीतीचा निवडणुकीत किती फायदा होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।